किसान योजना व नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता दोन्ही हप्ते एकत्रित या ठिकाणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून या ठिकाणी हप्ता वितरणाला सुरुवात देखील करण्यात येणार आहे। डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबून राज्य सरकारने या यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता या जिल्ह्यातील व या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। तर चला सुरुवात करूया जीआर काय आलेला आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की टाईप करा। तर चला पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांना आजच दिला जाणार हप्ता। तुमचं जर या यादीमध्ये नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण आज पैसे या ठिकाणी दिले जाणार आहे। तर चला सुरुवात करूया कोणती आहे ती यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचं किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येऊ शकते। पीएम व नमोचे 2 हप्ते एकत्रित तुम्हाला मिळू शकतात तुमच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर ते पडू शकतात। तर चला बघूया कोणती आहे ती यादी, कोणते आहेत ते 16 तालुके व कोणते आहेत ते 16 जिल्हे। ज्या 16 जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा आज हस्तांतरित केलेला दिसणार आहे। जर तुम्ही या 16 तालुक्यामध्ये राहत असाल किंवा तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम आज दुपारनंतर या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार आहे। आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबण्याचा निर्णय घेऊन पैसा या ठिकाणी मोकळा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जर शेतकऱ्यांनो तुमचे हे 2 काम कंप्लीट नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जसं राज्य सरकार एकूण डीबीटीचं बटन दाबेल तसा तुमच्या पर्यंत पैसा येण्यास या ठिकाणी वाट मोकळी होईल आणि तुमच्या पण खात्यामध्ये या ठिकाणी पैसा प्राप्त होईल। जर तुम्ही हे 2 काम केले नाही, ह्या 2 अटी तुम्ही पूर्ण केले नाही तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही असं जीआर मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं असून आता ज्या शेतकऱ्यांचे हे 2 काम कंप्लीट असेल त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा हस्तांतरित केले जाणार आहे। आता त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी पैसा या ठिकाणी प्राप्त होणार आहे। जर तुम्हाला पैसा घ्यायचा असेल, जर तुम्हाला 2 हप्ते एकत्रितपणे पाहिजे असेल तर तुम्ही नक्की हे 2 काम कंप्लीट करा। जर तुम्ही ते केले नाही तर तुमच्यासाठी मोठी दुःखाची बातमी ठरू शकते, कारण की आता हे 2 काम ज्या शेतकऱ्यांनी केलेले नाही त्यांना हप्ता या ठिकाणी मिळणार नाही। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 तालुके व कोणते आहेत ते 16 जिल्हे। जे 16 जिल्ह्यामध्ये आज पैसा या ठिकाणी हस्तांतरित करण्याला या ठिकाणी सुरुवात होऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारनंतर हळूहळू पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये किंवा तुम्ही या 16 तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता तुम्हाला पण पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। फक्त अट या ठिकाणी 2च आहे। जर तुम्ही या 2 अटी पूर्ण केलेल्या असतील तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला थेट रक्कम या ठिकाणी जमा होईल। पण जर या दोन्ही अटीपैकी तुमची एकही अट पूर्ण नसेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागू शकते किंवा तुम्हाला त्या 2 अटी पूर्ण कराव्याच लागणार। तर चला बघूया कोणता आणि कितवा हप्ता तुम्हाला देखील मिळणार। पीएम किसान योजनेचा तुम्हाला देणार थेट 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला मिळणार आहे तो म्हणजे तुम्हाला 8वा हप्ता। पीएम किसान योजनेचा 21वा व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे तुम्हाला 2-2 हजार म्हणजे 4,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। पण फक्त तुम्ही या 16 तालुक्यातील असायला हवे आणि तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं पाहिजे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट दुपारनंतर पैसा हस्तांतरणाला सुरुवात होईल। जर तुम्ही या 16 तालुक्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये पैसा हस्तांतरणाला या ठिकाणी सुरुवात होऊन तुमच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर थेट डीबीटी मार्फत पैसा जमा होईल। जर तुमचे हे 2 काम कंप्लीट असतील तर बघूया कोणते आहेत ते 16 तालुके व कोणते आहेत ते 16 जिल्हे। ज्या 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीएम किसान व नमो शेतकरी योजना 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी पडणार, त्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रित 4,000 रुपये या ठिकाणी टाकले जाणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे व कोणते आहेत ते 2 काम। जर तुम्ही ते 2 काम केले नाही, जर तुम्ही ते 2 काम अधुरे ठेवले तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी ठरू शकते आणि तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी दिला जाऊ शकणार नाही। त्यामुळे ते 2 काम बघून घ्या आणि ते बघूच नका जर तुमचे ते अधुरे असतील। तुम्ही जर ते काम केलेले नसेल तर तुम्ही ते काम लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून राज्य सरकारने जसा पैसा मोकळा केला तसा तुमच्या खात्यामध्ये परफेक्ट या ठिकाणी पैसा पडेल। जर तुम्ही ते काम केले नाही तर तुमचा पैसा येण्यास उशीर होऊ शकतो किंवा तुमचा पैसा रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे ते 2 काम पूर्णपणे बघून घ्या आणि ते बघूच नका तर ते पूर्ण सुद्धा करा। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे। ज्या
16 जिल्ह्यामध्ये आज या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पैसा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला, यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे संभाजीनगर। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आता आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव आलं असून आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम आज दुपारनंतर जमा होणार, ती पण डीबीटी मार्फत। जर तुम्ही अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं असून आता त्यांच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय घेऊन तुमच्या जिल्ह्यासाठी पण डीबीटीचं बटन दाबून तुम्हाला पण पैसा मोकळा या ठिकाणी केला आहे। जर तुम्ही हे दोन काम कंप्लीट केले असतील तर तुम्हाला पण थेट रक्कम आज दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात होईल। 24 तासाच्या आत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार, त्यांच्या पण खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार। तर चला, समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नाशिक। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। तर समोरचा जिल्हा असणार आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते या ठिकाणी एकत्रितपणे प्राप्त या ठिकाणी होणार आहेत, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाणार आहे। तर चला, समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाचीच बातमी समोर आली आहे। तर चला, समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट 4,000 रुपये आता त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता तुम्हाला मी जे 16 जिल्हे सांगितले, या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या जिल्ह्याचं जर नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला पण थेट रक्कम आज दुपारनंतर जमा होईल डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा हस्तांतरणाला सुरुवात या ठिकाणी देखील होणार आहे। जर तुमचं या जिल्ह्यामध्ये नाव नसेल, तुमच्या या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला पण खूप मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते। तर चला बघूया कोणते आहेत ते 2 काम। जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही। तर चला, पण ते बघण्यापूर्वी जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की मी जे 16 जिल्हे सांगितले, या 16 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुम्हाला आता पैसा मिळणार की तुम्हाला प्रतीक्षा सुद्धा करावी लागणार, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्कीच कमेंट करा तुमचा जिल्हा। आम्ही तुम्हाला त्या कमेंटमध्ये कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्यामध्ये येतं की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते। तर तुम्ही कमेंट नक्की करा की 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे। पूर्णपणे प्रश्न तुमचा सोडवला जाईल। जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की या 16 जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं तर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवू की तुमचा जिल्हा या ठिकाणी पात्र आहे की नाही आहे। आज पैसा तुमच्या खात्यामध्ये आज उद्या 2 दिवसात तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रित होणार आहे की नाही होणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 2 काम, जे काम तुम्ही केले नाही तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही। हे काम इतके महत्त्वाचे आहे, जर तुम्ही ते केले नाही, अधुरे ठेवले तर तुम्हाला राज्य सरकारची योजना असो केंद्र सरकारची योजना असो एकही योजना लागू होणार नाही जर तुम्ही ते 2 काम केले नाही। तर चला, यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे तुमची फार्मर आयडी क्रिएट करणं। फार्मर आयडी ज्या शेतकऱ्याकडे नाही, ज्या शेतकऱ्याने फार्मर आयडी काढलेली नाही त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावी, जेणेकरून जसा राज्य सरकारने निधी हस्तांतरित केला तसा यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास या ठिकाणी सुरुवात होते। पण जर तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं जिल्ह्याचं नाव जर या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये
खात्यामध्ये आलं तर तुम्हाला 2 दिवसामध्ये पैसा हस्तांतरण केला जाणार। आणि तुमचं जर का आधार, दुसरं काम म्हणजे तुमचं आधार जर तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून जसं बँक खात्यामध्ये पैसा येईल तसं तुम्हाला इकडे मेसेज येईल आणि त्या मेसेजच्या मार्फत तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला पैसा आलेला आहे। त्यामुळे तुमचं आधार तुमच्या खात्याशी लिंक करा व तुमची फार्मर ID लवकरात लवकर बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला राज्य सरकार लवकरात लवकर निधी हस्तांतरित करेल। तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला